कोणीतरी त्यांना विचारलं की एवढं कसं लक्षात राहतं, आणि तेव्हाही बाबासाहेबांनी उत्तर असं दिलं होतं की एकदा ते पुस्तक मी वाचलं आणि माझ्या हातातून गेलं की ते परत मला कधी मिळेल याची अजिबात खात्री नाही, म्हणून जेव्हा मी वाचतो तेव्हाच ते डोक्यामध्ये पूर्णतः जाईल, शब्द न शब्द त्याचा जाईल याची मी पराकाष्ठा करतो. या पुस्तकांबद्दलचं त्यांचं प्रेम एवढं अगाढ होतं की जिथून कुठून त्यांना पुस्तके मिळत होते ते पुस्तकं सगळे आणत होते. कोलंबिया विद्यापीठामध्ये असताना तर ते स्वतः असं म्हणायचे की माझा वर्ग, माझं वाचनालय आणि माझी राहण्याची खोली एवढंच माझं संपूर्ण जग आहे. जेव्हा 1952 मध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं एका ठिकाणी व्याख्यानासाठी, ऑक्सफर्ड युनियनमध्ये व्याख्यानासाठी बोलवलं होतं, आणि त्यांचं व्याख्यान अतिशय खूप ओघवत्या भाषेमध्ये खूप सुंदर पद्धतीचं झालं. ते व्याख्यान ऐकल्यानंतर काही